इंटिग्रेशन 1/2 to 1/x into cosec raised to 101 into x minus 1/x dx. आता हे इंटिग्रेशन सोडवायसाठी बघा, कोसेकची पॉवर 101 आहे. सध्या कोणा डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट दिसत नाहीये, म्हणून आपण आता एकच ट्राय करू शकतोय की पुट 1/x ला t ठेवला, तर आहे असा डेरिव्हेटिव्ह काढला तर -1/x पर्यंत प्रेझेंट नाहीये, तर x ची व्हॅल्यू येणार 1/t. ठीक आहे, रेसिप्रोकल केला याचा परत, आणि डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर dx इज इक्वल टू -1/t² इंटू dt होतंय. dx ची व्हॅल्यू झाली. लिमिट पण चेंज होणार, लोअर व्हॅल्यू 1/2, x ची व्हॅल्यू 1/2 पुट केलं तर t बिकम्स 2, x ची व्हॅल्यू अप्पर लिमिट 2 पुट केली तर t इज इक्वल टू हाफ होणार. म्हणजे इंटिग्रेशनला लिमिट बघा 2 टू हाफ झालं. ओके, 1/x ला t ठेवलेला आहे, कोसेकची पॉवर 101 इंटू ब्रॅकेट x that is 1/t minus 1/x means t and dx means 1/t² into dt झालं. बघा सगळ्यांना समजलं का? ठीक आहे, आता ह्यातून काय मिळेल बघा, एकतर ह्या फंक्शनला आपण आय म्हणूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. पहिला एक्झाम्पल दिलेले जी गिवन इक्वेशन आहे. आता काय राहील बघा, आय इज इक्वल टू, यातून एक तर टी टी कॅन्सल झाला. ओके, मायनस साईन बाहेर घ्या, 2 टू हाफ कोसेक रेस टू 101, याच्यामधून एक मायनस साईन कॉमन घ्या. मायनस साईन कॉमन घेतला तर टी मायनस 1/t इंटू डी टी झालं. ओके, तुम्ही आता ह्या मायनस साईनचा यूज जो आहे तो लिमिट चेंज करायसाठी वापरू शकता बाय प्रॉपर्टीनुसार. प्रॉपर्टी वापरली, लिमिट चेंज केलं तर साईन बदलते, 1/2 टू 2 झालं. आणि आता बघा, कोसेक ऑफ मायनस एक्स किती येणार बघा, मायनस कोसेक एक्स, पॉवर पण ऑड आहे म्हणजे निगेटिव्ह साईन आहे तसं आहे, म्हणजे आतला जो अँगल आहे कोसेक ऑफ मायनस एक्स तो मायनस येणार, दॅट इज मायनस बाहेर घेतलं तर कोसेक रेस टू 101 टी मायनस 1/t इंटू डी टी. ठीक आहे, याच्यानंतर बघा, डिफायनेड इंटिग्रेशन मध्ये फंक्शन टी बद्दल फंक्शन एक्स आपण डायरेक्ट लिहू शकतोय, म्हणजेच मायनस इंटिग्रेशन 1/2 टू 2 कोसेक रेस टू 101 x मायनस 1/x इंटू dx. इक्वेशन नंबर 2 करा. त्यानंतर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ऍड करूया, तर हे i प्लस i 2i होईल, आणि राईट साइड बघा सेम टर्म आहे, ही पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे का बघा, दोघांचं सम केला तर आन्सर 0 येईल, इट इज i बिकम्स 0. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. जस्ट प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे.